हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी पुन्हा एकदा रक्षाबंधन स्पेशल खास मिठाई घेऊन आलेली आहे। तर आजची मिठाई फक्त आपण 3 ते 4 साहित्यामध्येच बनवलेली आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी गॅस न पेटवता आपण ही मिठाई फक्त 5 मिनिटात बनवलेली आहे। तर या रक्षाबंधनाला नक्की ट्राय करा आणि मी गॅरंटी देते की तुमचे भाऊ खूप आवडीने खातील आणि त्यांना खूप आवडेल, तुम्हाला भरभरून ओवाळणी टाकतील। तर एकदा नक्की माउथ वॉटरिंग अशी मिठाई बनवून पहा। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे इन्स्टंट लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे। दूध कमी जास्त लागू शकते आणि त्याच्यानंतर अर्धा कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, हे पाहू शकता। जर तुमच्याकडे नसेल तर जे साधं खोबरं असते, सुकं खोबरं, ते खोबरं मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल। त्याच्यानंतर पाव कप इथे मी पिठी साखर घेतलेली आहे आणि 1/4 कप इथे मी मिल्क पावडर घेतलेला आहे, पाहू शकता। तर खूप सोपी प्रोसेस आहे आणि आपल्याला गॅस पण पेटवायची अजिबात गरज नाही। चला तर मग आपण कसं बनवायचं हे पाहूयात। तर इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे घालायचं। त्याच्यानंतर हे मिल्क पावडर घालायचं आणि मिल्क पावडर घातल्यानंतर जी पिठी साखर आहे ती सुद्धा घालायची आहे आणि हे तिन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। हवं तर चमचा मदतीने देखील करू शकता। तुम्हाला हवा असेल तर इथे ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता किंवा वेलची पूड देखील घालू शकता। तर पूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालणार आहोत। तर मी अगोदरच सांगितलं होतं की दूध कमी जास्त आपल्याला लागू शकते, एकदाच दूध घालायचं नाही। आणि दूध मी एकदम थंड घेतलेलं आहे, फ्रीज मधलं घेतलं तरी चालेल। इथे मी नॉर्मल टेम्परेचर मधलं दूध वापरलेलं आहे। खूपच भन्नाट ही मिठाई लागते, एकदम मार्केट सारखी। तर या रक्षाबंधनाला नक्की ट्राय करा आणि एकदम 5 मिनिटात ही मिठाई बनवून तयार होते। तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि हे पाहू शकता अर्ध्या कपाला देखील कमीच दूध लागलेलं आहे। तर आता आपण याचे लाडू बनवायला जाऊयात। तर थोडा थोडा याचा पेढा आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला लाडूचा शेप द्यायचा आणि शेप दिल्यानंतर इथे मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूनी डिप करायचं आहे, म्हणजे आपले लाडू दिसायला पण खूपच भन्नाट दिसतात। तर तुम्ही कोणत्याही शेप मध्ये बनवू शकता। तर आता मी हे प्लेट मध्ये काढून घेते। तर बाकीचे लाडू मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे। तर मी पूर्ण लाडू बनवून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता मी पूर्ण लाडू बनवून घेतलेले आहेत ना, एकदम माउथ वॉटरिंग। तर मी एक तोडून पण पाहू शकता, तोडून पण दाखवते। पाहू शकता किती यम्मी हा लाडू तयार झालेला आहे। तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे असेच नवनवीन भन्नाट व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।